सोग्राफी सिलेक्ट केली कारण कपल्समध्ये मेन म्हणजे मुलींचा हाच प्रॉब्लेम असतो की चेंजिंग रूमचा इश्यू होऊन जातो आणि त्यामुळे ते प्रॉपर फोटोज वगैरे निघत नाही किंवा एकाच कॉस्ट्युमवर मग खूप सारे फोटोज किंवा व्हिडिओ करावे लागतात। सो आणि मुलींना मेन म्हणजे खूप गरज असते की खूप साऱ्या कॉस्ट्युम्सवर आमचे फोटो निघाले पाहिजे, तर त्यासाठी चेंजिंग रूम हे खूप म्हणजे खूप छान ऑप्शन आहे मुलींसाठी। सो तुम्ही पण सोग्राफी सिलेक्ट करा। Myself Priya. Myself Tushar, and we have chosen sonography photography as our pre-wedding photography and for our wedding photography also. कारण त्याच्या मागचं कारण म्हणजे आम्ही मार्केटमध्ये खूप सारं फिरलो। नाशिकमधनं आमच्याकडे एक 5 ते 6 कोटेशन्स होते, बट आम्ही प्रत्येकाची प्रोफाईल्स आणि प्रत्येकाकडून कोटेशन घेतल्यानंतर त्याची फोटोग्राफी चेक केली, बट असं त्यातलं फुल पॅशनेट अशी टीम अशी कोणाचीच वाटली नाही। तर आम्ही सोग्राफीचं जेव्हा इन्स्टा पेज वगैरे व्हिजिट केलं, त्याच्यानंतर आमची झूमवरती जी मीटिंग वगैरे झाली आणि नंतर एक फेस टू फेस जेव्हा मीटिंग झाली, त्यानंतर आम्हाला भरपूर कम्फर्टेबल फील झालं आणि त्यांची एक एनर्जेटिक टीम बघून, त्यांचं ऑफिस वगैरे सगळ्या गोष्टी बघून, तर आम्ही त्यांना अप्रोच केलं की प्री वेडिंग आणि वेडिंग फोटोग्राफीसाठी। तर आम्ही आता प्री वेडिंगसाठी लोकेशन्स वगैरे नाशिकमधले त्यांनी भरपूर मदत केली आम्हाला, लोकेशन सजेस्ट करणं, परत व्हिडिओग्राफीसाठी सॉन्ग सिलेक्ट करणं, परत अजून बाकीच्या गोष्टी ज्या निडेड आहेत एका कपलसाठी एनर्जेटिक फील करण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी हेल्प केली। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे एक म्हणजे चेंजिंग रूम आहे जी पोर्टेबल आहे, जे आपण म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा चेंज करू शकतो आणि प्रायव्हसी हा कुठलाही कन्सर्न त्या ठिकाणी राहत नाही। त्यामुळे आम्ही सोग्राफी चूज केली।